आज साईबाबांचा, दत्तगुरूंचा आणि श्री स्वामी समर्थांचा या ठिकाणी गुरुवार असल्यामुळे माझं ग्रामदैवत, आराध्य दैवत विसरनाथ महाराजांचा आशीर्वाद घेऊन माझी कर्मभूमी असलेल्या एको पॉईंटवरून मी माझा पहिला ब्लॉग सुरू करणार आहे. हाय मित्रांनो, मी आपल्या भेटीसाठी घेऊन आलो आहे अनलिमिटेड माथेरान. अनलिमिटेड माथेरान म्हणजे नेमकं काय असणार आहे हाच तुम्हाला प्रश्न पडला असेल. मी दिनेश सुतार, मी कोणी मोठा ब्लॉगर नाही आहे, मात्र माझा पहिला हा प्रयत्न आहे. माथेरानमध्ये राहतो, माझं जन्मस्थळ आहे. आपण माथेरानमध्ये आला असाल किंवा येणार असाल, माथेरान आपण पाहिलं असेल, परंतु तुमच्या नजरेतलं माथेरान आणि माझ्या नजरेतलं काही वेगळंपण आहे ते हे दाखवण्याचा प्रयत्न मी या ब्लॉगच्या माध्यमातून करणार आहे. मित्रांनो, माथेरानची टूर ही रिफ्रेशमेंट टूर अशी आणि सर्वसामान्यांना परवडणारी टूर कशी होईल याचा प्रयत्न मी या ब्लॉगच्या माध्यमातून. अनेक अशी पर्यटन स्थळं आहेत, जी 38 पर्यटन स्थळं आहेत, वेगवेगळे पॉईंट्स आहेत. ते कशा पद्धतीने आहेत, त्याचा इतिहास काय आहे, त्यांची नावं कशी पडली आहेत, हे या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे. त्याचबरोबर 1850 साली हे जे माथेरान आहे, या माथ्यावरचं रान म्हणून प्रसिद्ध झालेल्या या माथेरानच्या डोंगरावरती कसं वसलं याचा इतिहास तुम्हाला सांगणार आहे. 1850 साली जे ब्रिटिश या ठिकाणी आलेत, त्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी हेरिटेज वास्तू बांधल्यात आणि त्याचं कन्वर्ट आता 3 स्टार हॉटेलमध्ये झालेले हा इतिहास असेल, किंवा या ठिकाणी जे ज्या रस्त्याने माथेरानमध्ये ब्रिटिश आले तो रस्ता कुठला, त्या अगदी महाराष्ट्राची आर्थिक राजधानी समजली जाणारी मुंबई आणि विद्येचं माहेरघर समजणं जाणारं पुणे याच्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर हे माथेरान आहे. हा जो ब्लॉग आहे अनलिमिटेड माथेरान, हा सर्वसामान्यांच्या आवाक्यातलं माथेरान कसं असेल, कशा पद्धतीने आपल्याला रिफ्रेशमेंट टूर या ठिकाणी माथेरानला करता येईल, स्वस्त आणि आनंदी असं पर्यटन स्थळ तुम्हाला पाहता येणार आहे. ते माझ्या नजरेतून इथलं जनजीवन असेल, किंवा इथलं राहणीमान असेल, किंवा इथली खाद्य संस्कृती असेल, ती कशा पद्धतीने असणार हे देखील तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्याची रफेट असेल, लाल मातीतून टपटप उड्यांचा जो तापांचा आवाज असेल, साईड म्हणणारे हात रिक्षा चालक असेल. काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी ई रिक्षा आली, तिथे मला कशा पद्धतीने या ठिकाणी निवासाची कमी दरामध्ये सोय कशी होईल, अगदी स्वस्तातलं माथेरान, तुमच्या आवाक्यातलं माथेरान कसं असेल, हा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून करणार. मित्रांनो, 1907 साली जी टॉय ट्रेन, आबालवृद्धांची मिनी ट्रेन, जी माथेरानची महाराणी समजली जाते, ती कशा पद्धतीने चालू झाली. भारतीय वंशज आदमजी पिरुभाय यांनी ही टॉय ट्रेन सुरू केली आणि तिचा इतिहास नेमका काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून करणार आहोत. अनेक रहस्यमय गोष्टी या माथेरानमध्ये दडलेल्या आहेत. आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही पाहिलं तर अनेक गडकिल्ले आहेत, कड्यावरचा गणपती आहे, जे पर्यटन स्थळ म्हणून समजलं जातं. ज्या वेळेला पावसाळ्यातलं माथेरान, हिवाळ्यातलं माथेरान आणि उन्हाळ्यातलं माथेरान या तिन्ही ऋतूंमध्ये वेगवेगळं हे माथेरान सजलेलं असतं, हे कशा पद्धतीने असेल हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून करणार आहोत. आणि मुख्यतः म्हणजे तुम्ही माथेरानमध्ये आला असाल किंवा यानंतर देखील येणार आहे, यासाठी मी तुम्हाला गाईड करणार आहे. यासाठी माझा हा नंबर या ब्लॉगवरती असणार आहे आणि तुम्ही माथेरानमध्ये आलात, तुम्हाला हेल्प भेटेल, माझी गाईड्स असेल माझं, आणि त्याच्यामुळे
तुमचं माथेरानचं पर्यटन कसं सुखकर, आरामदायी, आनंदी आणि स्वस्तातलं आणि तुमच्या आवाक्यातलं कसं होईल याकडे माझा पूर्ण फोकस असणार आहे या ब्लॉगच्या माध्यमातून. म्हणूनच या ब्लॉगला मी नाव ठेवलेलं आहे अनलिमिटेड माथेरान. नक्की तुम्हाला आवडेल. तुम्ही मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भरभरून प्रेम द्या. धन्यवाद.